आज आम्ही जाणार होतो बाहेर. तर मी, रिदान आणि माझी आई आणि माझे आहो आमचे, तर आम्ही गेलो होतो बाहेर कारण आईला घ्यायचा होता चष्मा. कारण तिचे डोळ्याचे खूपच कमजोर असं हे झाले डोळे, त्याच्यामुळे तिला चष्मे वगैरे घ्यायला गेलो होतो आम्ही. तिथं बघितलं काहीच कलेक्शन होते बाई, एकच नंबर. मला तर एवढे आवडत होते, पण आपल्याला काही घ्यायचं नाही बाई पुढे ब्रँडची वस्तू. आपल्याला जमन नाही ते सगळं. पण तिकडनं ते सगळं करून आल्यानंतर उन्हामध्ये एवढी कंटाळले होते. मग असं वाटलं काहीतरी थंड वगैरे ज्यूस वगैरे पिऊ. घरात बघितलं काहीच नाही बाई, काही नसलं. त्यामुळं मी संत्रा होता, मोसंबी होती, तीच शिळली आणि खाल्लो आम्ही दोघं मिळून माईलेकाने. मग त्यानंतर संध्याकाळ झाली. मग जेवणाची तयारी. तर अंडे बनवला, अंडे वगैरे बनवायला ठेवला. मग भात वगैरे लावून घेतला, म्हणजे अंडा करी आणि भात. बाई काहीच लागते टेस्टला. तुम्ही पण खाता असाल, पण मला मज्जा आली खायला. ते बनवला. मग यांची अशी इच्छा होती आपण काहीतरी अजून एक डिश करूया. मग त्याच्यामुळं त्यांच्यासाठी बोंबील, सुकी बोंबील बनवलं. सुकी बोंबील त्यांच्यासाठी बनवलं आम्ही. तर इथे भात आणि अंड्याची भाजी रेडी होत होती. मग इथं सुकी बोंबीलची तयारी केली. काय लागत होतं बाई, एकच नंबर. अंडा करी, भात आणि सुकी बोंबील. असं होता माझा आजचा दिवस. बाय बाय.